आज मी तुम्हाला सांगणार आहे चपाती एकदम नरम मऊ कापसासारखी आणि 8 लेयरची म्हणजेच 8 पदरी चपाती एकदम फुगलेली लुसलुशीत एका मुठ्ठीमध्ये मावणारी आणि 2 ते 3 दिवस काहीही न म्हणजे कडक न होणारी अशी मस्त चपाती कशी करायची मी सांगणार आहे बघा तुम्हाला। ही अशी चपाती फुगून टुम एकदम मऊ कापसासारखी लुसलुशीत एका मुठ्ठीमध्ये मावणारी 2 ते 3 दिवस काहीही न होणारी बघा। तर चला सुरू करूयात आपण। तर मी प्रज्ञा कदम प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत। तर चला सुरू करूयात रेसिपी। पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे आणि आपल्याला हे कोमट पाणी करून घ्यायचं आहे। कारण हेच पाणी आपल्याला हे पाणी मळण्यासाठी वापरायचं आहे। बघा पाणी कोमट झालेलं आहे, कोमट झालेलं आहे, ऑइल टाकलेलं आहे। त्यानंतर घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ। तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही पीठ घ्या आणि तुम्हाला कळते की पिठाला पाणी किती लागतं त्याप्रमाणे पाणी घेऊन तुम्ही त्यामध्ये ऑइल टाका आणि कोमट पाणी आपल्याला इथे पीठ मळण्यासाठी वापरायचं आहे। चला तर पीठ मळून घेऊयात। त्यानंतर तुम्हाला पाहिजे तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे। मी मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण पीठ मळायला सुरू करूयात। पाणी टाकलेलं आहे मी, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। एकदाच हे लक्षात ठेवा, एकदाच जास्त आपल्याला पाणी टाकायचं नाही। जर एकदाच जास्त तुम्ही पाणी टाकलं ना तर ते पीठ पूर्ण असं पातळ होतं आणि पूर्ण हाताला चिटकतं, आपल्याला मळता सुद्धा येत नाही। जशा पद्धतीनं मी करत आहे तसं थोडं थोडं पाणी टाकून प्रेस करून आपल्याला अशी मुठ्ठीमध्ये पूर्ण हे बघा जसं मी करत आहे त्या पद्धतीनं करून घ्यायचं आहे। परत थोडं पाणी टाकायचं आहे आणि हीच प्रोसिजर आपल्याला पूर्ण पीठ एकत्र करायचं आहे आणि पूर्ण पिठाचा गोळा होजेपर्यंत हीच प्रोसिजर करायची आहे। बघा अशा पद्धतीनं जसं मी दाखवत आहे त्या पद्धतीनं करायचं आहे। एकदम जास्त जर पाणी टाकलं तर पीठ पूर्ण पातळ होऊन जातं आणि पूर्ण ते हाताला चिटकतं, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मळता येत नाही। तर बघा अशा पद्धतीनं एकदम जोरात प्रेस देऊन अशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे। दुसरी स्टेप सांगते बघा, पीठ पूर्ण एकत्र केलं त्यानंतर त्यावरती पाणी टाकत आहे आणि त्यानंतर हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला एकदम जोरजोरात प्रेस देऊन हे बघा अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे। त्यामुळं एकदम पोळी लुसलुसीत आणि एकदम मऊ कापसासारखी होते। हे बघा अशा पद्धतीनं हीच प्रोसिजर आपल्याला 5 मिनिट तरी करायची आहे। बघा त्यानंतर असं पीठ होतं। पुढची प्रोसिजर सांगते। 5 मिनिटं तीच प्रोसिजर झाल्याच्या नंतर आपल्याला पीठ एकत्र जमा करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे बघा असे होल पाडायचे आहेत, म्हणजेच असे खड्डे पाडायचे आहेत। त्यानंतर थोडंसं पाणी आपल्याला त्यावरती टाकायचं आहे आणि आपल्याला एक प्लेट झाकून ठेवायचं आहे। 15 मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे। त्यानंतर काढल्याच्या नंतर एकदम स्पंजी पीठ झालेलं असतं, हात लावून पाहू शकता तुम्ही तुमच्या पिठाला एकदम स्पंजी झालेलं असतं। तर त्यानंतर आपल्याला थोडं ऑइल टाकून घ्यायचं आहे आणि ऑइल टाकून पूर्ण पिठाला मिक्स व्हावं ते ऑइल, त्यासाठी बघा हे बघा अशा पद्धतीनं करून एकदा पीठ पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। बघा हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडून। परत आपल्याला 5 मिनिटासाठी बंद करून ठेवायचं होतं। 5 मिनिटं झालेले आहेत, मी काढलेलं आहे। परत आपल्याला थोडासा किंचित पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हे बघा अशा पद्धतीनं सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे। तर रेडी आहे आपलं अगदी पाहिजे तसं पीठ, स्पंजी झालेलं आहे, मस्त फुगून आलेलं आहे, लुसलुशीत 8 पदरी पोळ्या म्हणजे चपाती आपण करण्यासाठी रेडी आहोत। तर चला सुरू करूयात चपाती। जेवढं पाहिजे तेवढं पिठाचा गोळा घ्या। हे बघा एवढा घेतलेला आहे मी। त्यानंतर खालच्या साईडला पीठ टाकायचं आहे आपल्याला आणि बघा जे सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका। आपल्याला ही जी चपाती आहे ती हे बघा तेल न लावता पूर्ण जेवढंही तुम्हाला लाटता येईल तेवढी मोठी लाटून घ्यायची आहे। पोळी पाटा एवढी झाली तरी हरकत नाही, पूर्ण मोठी आपल्याला लाटून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण चपातीला। बघा जसं मी लावत आहे त्या पद्धतीनं भरभरून तेल लावून घ्यायचे। त्यानंतर पीठ टाकून घ्यायचं आहे। बघा त्यावरतीच तेल लावलं, त्यानंतर त्यावरती पीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर या साईडने फोल्ड केलं, या साईडने फोल्ड केलं, परत यावरती तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडने। बघा जसं मी करत आहे तशीच प्रोसिजर करा। तेल लावून घेतलं, परत यावरती आपल्याला पीठ टाकायचं आहे
बघा यावरती पीठ टाकलं, परत या साईडनी फोल्ड करायचं आहे, परत तेल लावून घ्यायचं आहे, परत पीठ टाकायचं आहे यावरती, परत त्या साईडनी फोल्ड करायचं आहे. तर हे बघा असं फोल्ड करा परफेक्ट. त्यानंतर सगळ्या साईडनी थोडं थोडं प्रेस देऊन हे बघा असं करायचं आहे आणि त्यानंतर सरळ खाली पीठ टाकायचं आणि लाटून घ्यायचं आहे. तर याचा तुम्ही चौकोनी आकार करू शकता किंवा गोल आकारही करू शकता किंवा जसा झाला तसा आकार तुम्ही करू शकता. तर हे बघा लाटून घेत आहे मी. पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला कटनी लाटून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या ज्या कट असतात ना तर त्या व्यवस्थित बारीक करून घ्यायच्या आहेत. जर फिरत नसेल तर खाली थोडंसं आणखी पीठ टाकून घ्यायचं आहे, परत आपल्याला लाटून घ्यायचं आहे. बघा कट सुरुवातीला आपण लाटून घेणार आहोत आणि नंतर मध्यभागी 2-3 वेळेस फिरवून घेणार आहोत. चपाती झालेली आहे बघा लाटून, तेल टाकलेलं आहे मी. त्यानंतर आपला मीडियम आचेवर गॅस आहे, चपाती वरती टाकलेली आहे मी. बघा आता आपल्याला जी टाकल्याच्या नंतर लगेच छोटेसे बुडबुडे आल्यासारखे होतात, तर कवळी चपाती म्हणजे न पचू देता चपाती आपल्यालाही पलटून घ्यायची आहे. बघा हे बघा चपातीवर कसे छोटे 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 डॉट आल्यासारखे आलेत ना, ह्या बघा अशा पद्धतीनं आलं ना लगेच आपल्याला ही चपाती हे बघा इथंच फुगायला लागली, उलटून घ्यायची आहे. बघा त्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे. बघा इथंच फुगायला सुरुवात झाली. एवढी छान फुगती, मस्त 8 लेयर येतात याचे. हे बघा हे बघा काहीही करायची गरज नाही तुम्हाला. जशी मी प्रोसिजर सांगितली तशी करा, नक्कीच चपाती तुम्हाला पाहिजे तशी होऊन जाईल. हे बघा तर अशा पद्धतीनं नक्की करा. थोडीही मदत झालेली असेल तुम्हाला माझी, थोडाही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, मला सपोर्ट नक्की करा. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. तर चला मी दाखवते तुम्हाला लेयर चपातीच्या. हे बघा छान शेकली आहे. तर बघा तुम्हाला मी लेयर दाखवते या चपातीचे. नक्कीच करून पहा, केल्याच्या नंतर कमेंट करून सांगायला विसरू नका. 8 पदरी चपाती 100% होणार म्हणजे होणार. हे बघा गरम वाफ येत आहे. हे बघा पूर्ण एकदम नाजूक नाजूक लेयर असतात, दाखवता येत नाही. जेव्हा तुम्ही करून पाहसाल ना तेव्हा तुम्हाला कळेल. बघा या साईडने दाखवते तुम्हाला. ही तर वरती साईडच्या एवढ्या लेयर पडलेत, परत खालच्या साईडच्या बघा लेयर किती पडलेत. हे बघा या पद्धतीनं नक्की करा, केल्याच्या नंतर तुम्हाला कळेलच की किती छान अगदी मऊ लुसलुसीत कापसासारखी चपाती होते. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू.